म्हणे आवडलाय याचा अर्थ कळतो का? पोटाला फाके पडतील म्हणजे कळेल सारं. समोर तर येऊ दे त्याला, चपलेनं पोट काढेल. भोळ्या चावरच्या मुलींवाला सारखे लाज वाटली पाहिजे मेल्याला. आई, उगीचच काहीतरी बोलू नकोस. मला नाही आवडणार ती. कोण तू एवढी लागून गेलीस म्हणे आवडणार नाही. यापुढे तुझे सगळे लाड बंद. तरीच म्हटलं, एकदम मासे मटण खाई नाजिका झाली. मिळणारच कुठून म्हणा. त्या भिकारड्या घरात असणारच काय? बाई तोंडाला येईल ते ताड ताड बोलत होती. पप्पा बोलत नव्हते, पण पप्पाचा चेहरा भयंकर उग्र दिसत होता. आईची नाही, पण पप्पाच्या त्या चेहऱ्याची मात्र थोडीफार भीती वाटली. जे घडलं ते प्रदीपला सांगायलाच हवं होतं, पण कसं? आईनं कडा पहारा ठेवला होता. पप्पांच्या मागे तिचं लग्न जमवण्याचा लाडका लकडा लावला होता. कुठली कुठली स्थळं ती सुचवीत होती. तिची मावशी त्यात पुढाकार घेत होती. मामा काका येऊन येऊन समजूत घालीत होते. प्रदीपशी लग्न झाल्यानंतर येणाऱ्या विदारक परिस्थितीचंही चित्र रंगवून रंगवून समोर उभं करत होते. पण ती कशालाही बघत नव्हती. कुणाला कसलंच उत्तर देत नव्हती. एकच ध्यास मनाला लागला होता. हे सारं प्रदीपला कळवायला हवं. तो किती काळजी करीत असेल हे तिला समजत होतं. आता आठवडा होत आला होता. प्रदीपची आणि तिची भेट झाली नव्हती. कॉर्पस मिळाल्यापासून तो वलीकडे सुधाकडेही फारसा येत नव्हता. आणि त्या दिवशी अचानक सुधा आली. प्रदीप सुधाचा कुणी लागत असेल याची आईला कल्पना नव्हती. सुधाला पाहून तिला हाती स्वर्ग गवसल्याचा आनंद झाला. आता प्रदीपला सारं सांगता आलं असतं. त्यानंच यातून मार्ग काढला असता. आता ती लहान नव्हती. 21 वर्षाची पुरी झाली होती. कायद्यानं तिची ती स्वतंत्र होती. सुधाला घेऊन ती आपल्या खोलीत गेली. खोलीचे दार जाऊन घेतलं आणि जे चटलं सारं सांगून टाकलं. म्हणाली, माझी शपथ आहे, प्रदीपला हे सारं कळवल्याशिवाय राहू नकोस. मला फोन कर. आणि फोन कुणी केला, कुणी ऐकला तर नाही ग. तुझा फोन म्हणताना कुणी ऐकणार नाही. प्रदीप काय म्हणतोय ते मला कळायला हवं ग. माझे प्राण तडफडत आहेत त्याच्यासाठी. सुधा सारं नवलनं ऐकत होती. आधी तिला वाटत होतं हे या लाडवलेल्या श्रीमंत मुलीचं तात्पुरतं खुळं असेल. तिनंही त्यावेळी प्रीतीला समजावण्याचा प्रयत्न केला होता. प्रदीप कितीही चांगला असला तरी तो हा वेडा विचार सोडून दे, अशी तिची समजूतही घातली होती. पण ती आपल्या प्रीतीपासून एक तसूभरही हटली नव्हती. आपली प्रीती खोल अथांग आहे हे तिनं पटवून दिलं होतं. आताही तिच्या प्रेमाची तडफड पाहून सुधाला आश्चर्य वाटत होतं. ही एक हट्टी मुलगी आहे असं त्या साऱ्या जणीच म्हणत होत्या. पण आता तिचा हा प्रीताचा हट्ट पाहून ती किती जिद्दी आहे हे या क्षणी सुधाला समजलं होतं. मला करता येईल तेवढी मदत मी करेन, असं आश्वासन देऊन सुधा गेली. आणि पुढेही पुढचा विचार करत राहिली.
आई पप्पांना दुखवणं जीवावर आलं होतं, पण म्हणून आपल्या प्रीतीचा बळी द्यायला ती तयार नव्हती. अशी कितीतरी उदाहरणं तिनं ऐकली होती, वाचली होती. रागावलेले आईबाप नंतर मुलीवरचा सगळा राग विसरून जातात. सारं गोड होतं. तिचा प्रदीप तर खरंच गोड होता, आर्जवी होता. थोड्याच दिवसात तो आपल्या आई पप्पांचं मन जिंकेल याची तिला खात्री होती. प्रदीपच्या घरचा प्रश्नच नव्हता. सुधाच्या आईनं आपल्या बहिणीची समजूत घातली होती. एकदा प्रदीपची आई 2 दिवसासाठी पाहुणी आली होती. तिनं प्रीतीला पाहिलं. तिचं देखणं रूप आणि लग्नाआधीच तिच्या अंगावर असणारं 7-8 तोळे सोनं पाहूनच तो बेवडर बाई चकित झाली होती. आपल्या पोराचं भाग्य उजळण वाचं समाधान तिनं बहिणीजवळ बोलावून जातीचं काय हल्ली कोण मनावर घेतंय, त्यात वा मुलीनं आपल्या लेकासाठी सगळं ते तसलं बाण सोडल्याचं ऐकून तर तिला फारच बरं वाटलं. जाताना म्हणाली, हिचं वैभव पाहून बोरली बटावेल, पण हे त्याचं नशीब. ते ऐकून प्रीतीनं तिथल्या तिथंच मनाशी ठरवून टाकलं, आपल्याला जे मिळेल त्यातच निम्मं प्रदीपच्या वहिनीला द्यायचं. बिचारी जन्मभर खेड्यात कष्ट उपसणार, आपण तिला मधून मधून इकडे आणायचं. प्रदीपची आई आली तर इथे ठेवायचं तिला. पण आता सगळीच परिस्थिती बदलली होती. पप्पा फार म्हणजे फारच संतापले होते. आईचा त्रागा तर पाहायलाच नको होता. जीव देण्याच्या धमक्या काय द्यायची, तुला उभी जाळून टाकीन काय बोलायची. तिच्या त्या बोलण्याला धरबंधच उरला नव्हता. प्रीती मात्र त्या मानानं शांत होती. मनाशी विचार करत होती. सुधाच्या निरोपाची वाट पाहत होती. एकदा तिनं धीर धरून आईला विचारलं, आई अगदी कंटाळले ग, जरा सुधाकडे जाऊन येते की. वाटल्यास गंगूला दे बरोबर. पोरगी दिनमानी होऊन विचारतेय, गंगूला दे बरोबर म्हणतीये, म्हणजे नक्कीच सुधाकडे जातीये. जाऊ द्यावी, जरा 4 मैत्रिणीत मिसळली, त्यांचं वैभव पाहिलं, कुणाचे इंजिनियर डॉक्टर असे नवरे बघितले की कळून येईल आपली चूक. ये जाऊन, पण लवकर ये. आणि जर माझ्या कानी आणखी काही आलं तर माझ्यासारखी मीच हे ध्यानात ठेव. सर्व ध्यानात घेऊनच ती बाहेर पडली होती. सुधाजवळ आपले म्हणून द्यायला तिनं साठवलेले 500 रुपयेही बरोबर घेतले. आता सर्वच गोष्टी विचार न करायला हव्या होत्या. आई पप्पा काहीही देणार नाहीत हे तिनं होतं. तिनं तिच्या प्रदीपचा स्वभावही तिला माहीत होता. तो आपल्याकडून काहीही घेणार नाही हे ती जाणून होती. नाहीही काहीतरी जवळ हवं होतं. स्वतःसाठी म्हणून तरी ती सुधाकडे पोहोचून जेमतेम अर्धा तास नाही झाला. तोच अचानक प्रदीप तिथं आला. खरं तर सुधाला अजून त्यांच्याशी काही बोलावता आलेलं नव्हतं. गेल्या गेल्या बुवा म्हणाली होती, प्रीती वेरी सांगे, मला प्रदीप अजून भेटला नाहीये. भेटला की सारं नीट सांगते. फोन करूया. फोनवर
सविस्तर बोलता येणार नाही प्रीती. थोडी थांब. पण तसं थांबायचीच वेळच आली नाही. त्याच्या गप्पा बोर्डचा इकडे तिकडे होत आहेत. तोच प्रदीप आला. आणि काय आश्चर्य! अनेक बेत करणारी, सर्व गोष्टींना धीरानं सामोरं जायची तयारी करणारी प्रीती प्रदीप असं म्हणून तोंड हाताच्या ओंजळीनं झाकून रडायला लागली. प्रदीप काय समजायचं ते समजलं. सुधा हळूच आत गेली. प्रदीप प्रीतीजवळ जात बोलला, मी म्हणत होतो तेच खरं झालं ना? हो. आई पप्पा एक शब्द ऐकायला तयार नाहीत. हे असं होणार हे मी तुला सांगत नव्हतो? अजून विचार कर. आई पप्पांचं ऐक. काही दिवसांनी तू सारं विसरून जाशील. नाही नाही नाही. तुला हे बोलवतं तरी कसं? अरे मी तुझ्यावर प्रेम करते. खरं खरं. एक लहर, एक खेळ म्हणून तू त्याकडे पाहू नकोस. मला समजून घे प्रदीप तू. असंच बोलणार असं असशील तर मग माझं ऐक. हीच तुझी माझी शेवटची भेट. माझ्या शवावर एखादा फूल टाकायलाही येऊ नकोस. तिच्या बोलण्यात कुठंही अतिशयोक्तीचा सूर नव्हता की त्याला घाबरवण्याचा प्रयत्न नव्हता. होती ती फक्त तडफड. असह्य प्रदीपला भीतीची तफावलीही केल्याशिवाय राहणार नाही याची खात्री साधी त्याला हाक मारली. सुद्धा बाहेर आली. बाहेर गेलेली मावशीही आली. सारं मावशीला सांगितलं. रविवार मावी आता यातून तूच काय तो मार्ग दाखव. मला क्वार्टर्स मिळाले तरी क्वार्टर्स मिळाल्यात यादव सारं झालं. श्रुती बरं होईल. समन करा. संसार पाटा. सुरुवातीला भारदोन भांडी लागतील ती मी देईन माऊली. असं म्हणून प्रीती सुधाच्या आईच्या कुशीत शिरली. गेल्या कित्येक दिवसात तिच्या आईनं तिला साधी श्रुती अशी हाकही मारली नव्हती. तिथं एका टेबलावर रात्री जेवायचे, पण आता पूर्वीसारखं बोलणं नव्हतं. चौकशी नव्हती. तिच्या पानातली भाजी संपली तर आई लक्ष देत नव्हती. बाई पप्पांनी पुरा असहकार पुकारला होता. त्याच पार्श्वभूमीवर प्रीतीला सुधाच्या आईचं हे आपलेपण फार अपूर्वाईचंच वाटलं. ती म्हणाली, मावशी या क्वार्टर्स मिळाल्यापासून मी मला मिळणारा एकही पैसा खर्च केला नाही. राखून ठेवलाय. हे पहा मी 500 रुपये घेऊन आले. तूर्त बगदी जरुरीच्या वाटणाऱ्या गोष्टी तुम्ही आणा. मावशी मी अर्धपोटी राहीन, पण प्रदीपशी सुखाचा संसार करीन. आणि त्या बैठकीत सारे बेत ठरले. प्रीतीला घराबाहेर पडण्याची बंदी होती. प्रदीपचं नावही ती घेत नव्हती. सगळं सरळ चाललंय असा बाई पप्पांचा समज होता. प्रीतीकडे 2-4 वेळा सुद्धा येऊन गेली. आपले नेमके कपडे तिनं सुधाच्या पर्समध्ये घालून पाठवले. एक दिवस ती आपले 2 कपडे सुधाजवळ देत असतानाच आई खोलीत आली. अलीकडे सुद्धा वरचेवर येते अन दोशीदार लावून गप्पा करीत असतात हे आईच्या ध्यानी आलं होतं. प्रदीपची सुधाचा काही संबंध असेल असं अजून समजलं नव्हतं. पण संशयाचा वास मात्र कुठून तरी येत होता. आई
सुधा आली की लक्ष ठेवून होती. त्या दिवशी प्रीती आपले कपडे सुधाजवळ देत असतानाच आईनं दारावर थाप मारली. दाराला कडी नसायचीच आणि आई अलीकडे कधी अभि खोलीत येतच नव्हती. रागवली, संतापली होती ना. आईला पाहताच दोघी चपापल्या. सुधाच्या हातून कपडे खाली पडले. आई पटकन पुढे झाली. ते कपडे उचलून म्हणाली, हे काय? सुधाला हवे होते. प्रीतीनं चाचरत उत्तर दिले, का ग? कधी नाही ते प्रीतीचे कपडे लागले तुला आणि ते तुला होतील. आईचं खरं होतं. प्रीती सडपातळ होती. सुधा गोल म्हणावी बशी होती. प्रीतीपेक्षा उंचीनेही कमी होती. सुधा कपडे घेऊन गेली, पण आईच्या मनात संशयाचं पिल्लू सोडून गेली. प्रीतीवरचा पहारा अधिक कडक झाला. आई बरोबर असेल तरच तिला बाहेर पडता येत होतं. प्रीती चांगलीच गोंधळली होती. कुठल्या मार्गानं सुटका करून घ्यावी तिला कळतच नव्हतं. प्रदीपशी कसा संपर्क साधावा याचा ती सतत विचार करत होती. त्या दिवशी आई बाथरूममध्ये होती. पप्पा घरात नव्हते आणि फोन वाजला. तिनं फोनही कुठला द्यायचा नाही असा आईचा हुकूम सुटला होता. फोन वाजत होता. प्रीती फोनपाशीच उभी होती आणि आई आतून ओरडली, अगं जरा फोन घे. कुणाचा आहे सांग. मी आंघोळ केल्यावर करन परत म्हणून सांग. तिनं फोन उचलला. हॅलो म्हटलं न पलीकडून आवाज आला प्रदीपचा. ती हळूच बोलली, तू? कथा आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.